नमस्कार, मी कोमल पवार. आपण आज उपवासाची टिक्की करणार आहोत. ते आपण भाजणीच्या पिठाने करणार आहोत सुरुवात. तर रेसिपीचं आपण साहित्य बघूया. ही मी भाजणी घेतली आहे, एक वाटी. भाजणीचं पीठ असतं, तुम्ही बाजारातून पण आणू शकता आणि घरीही करू शकता. त्याच्यामध्ये आहे राजगिरं, भगर, साबुदाणा आणि जिरं. ह्याचं बारीक मिक्सरमध्ये मी केलं आहे आणि मग त्याचं असं पीठ तयार होतं. आता आपण पूर्ण साहित्य बघूयात. हे भाजणीचं पीठ, 2 उकडलेले बटाटे, 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, दही घेतलं आहे, 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतला आहे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर. आपण आता हे सगळं मिक्सर करूयात एक एक करून. पीठ घेतलं आहे मी, त्यानंतर 2 बटाटे टाकते, ही मिरची आहे, 4 बारीक मिरच्या मी चिरून घेतल्या आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकते, साखर थोडी आणि शेंगदाण्याचं कूट, आणि त्याचबरोबर आपण थोडंसं दही टाकणार आहोत. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. थोडासा बटाटा गरम आहे. असं छान आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये मी पाणी काहीच टाकलं नाही आहे. छोटेसे गोळे घ्यायचेत. आणि अशा प्रकारे आपल्याला टिक्की बनवायची आहे. असे आपल्याला टिक्की बनवायचे आहेत आणि हे शालो फ्राय करायचे आहेत. इथं मी तवा ठेवला आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे बारीक गॅसवरती. अशा प्रकारे मी सर्व टिक्की बनवून घेतली आहे. आता आपण बारीक गॅसवरती होता तवा, आपण आता एक एक टाकूयात. असे थोडेसे गोल्डन झाले आहेत. थोडासा गॅस वाढवला आहे मी डार्क कलर येण्यासाठी. अशा प्रकारे आपल्या टिक्की रेडी झाल्या आहेत. आता आपण सर्व करूयात. अशा प्रकारे आपण हे दही सोबत खाऊ शकतो. माझं नाव कोमल पवार. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक्स अँड कमेंट्स नक्की करा, सबस्क्राईब पण करा. थँक्यू.